वसमत येथील सकल दिगंबर जैन समाज बांधवांच्या वतीनं जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर वर्तमान शासन नायक भगवान महावीर स्वामी यांचा 2623वा जनकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला। दिनांक 10 एप्रिल रोजी शहरातील प्रमुख मार्गावरनं शोभायात्रा काढण्यात आली। या महोत्सवामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। भगवान महावीर जयंतीनिमित्त महावीर मंदिर येथून सकाळी 7:30 वाजता शोभायात्रा काढण्यात आली। ढोल ताशाच्या तालावर निघालेली ही शोभायात्रा झेंडा चौक पोलीस स्टेशन शहरातील महावीर कीर्तिस्तंभ इथं पूजन सौ उज्ज्वला डॉक्टर विनोद सुवितकर यांच्या हस्ते करण्यात आलं। महावीर कीर्तिस्तंभ पूजन मामा चौक मार्गाने महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली। या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं। यावेळी चिमुकल्या बालकांनी विविध कलाही यावेळी सादर केल्या। शोभायात्रेमध्ये सकल दिगंबर जैन समाजातील महिला पुरुषांसह बालगोपाळ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। शोभायात्रेच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अध्यक्ष यशवंत दीपक चंदूलालजी बुजुर्गे, सत्यविजय अन्वेकर, गंगाधर महाजन, प्रभाकर पोफाळकर, महेंद्र यंबल, अजित यंबल, सुभाष यंबल, जयनेंद्र लोखंडे, महेंद्र सराफ, अनिल महाजन, धीरज अक्करबोटे, प्रवीण पोपाळकर, भागुरराव वरवंटे, शुभम महाजन, विजय संघई, आदित्य अक्करबोटे, पुष्पेंद्रेंद्र अक्करबोटे, प्रकाश महाजन, कचरू देशपांडे, सुरेंद्रकुमार वरवंटे, प्रणील कंधारकर, डॉक्टर प्रशांत संघई, सुमित पुरजळकर, वैभव कंदी, देवीदास पुरजळकर, प्रफुल्ल पोफाळकर, अकिंत यंबल, अमित पांचावटकर, संदीप वरवंटे, शुभम डहाळे, गौरव डहाळे, सीमा पांचावटकर, मधुरा सराफ, सोहिनी कंदी, पूजा सुवितकर, ज्योती महाजन, पूजा यंबल, मालती महाजन, मंदाकिनी यंबल, शीला पोफळकर, जयश्री पुरजळकर, सुरेखा वरवंटे, अभिलाष यंबल, मीना भुरसे, रश्मी कंदी, अनुया अजीत, सौतृप्तीत, पुष्पेंद्र अक्करबोटे, शिक्षिका अरणित यंबल, अमेय अक्करबोटे, तीर्थेश कंदी, आत्मय यंबल, नव्या जैन, शौर्य जैन, क्षितिज सुवितकर, अक्षिती सुवितकर, नेहा उखळकर, आर्यन उखळकर, पार्थ वरवंटे, आरणव पोफाळकर हे कार्यक्रमासाठी सकल दिगंबर जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला होता। मला हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि महावीराचा म्हणजे आपला अहिंसा संदेश सर्व जगाने लोकांना आवश्यक आहे। जीव और जीने दो हा संदेश आहे, सर्व लोकांनी त्याचं पालन करणे आवश्यक आहे। आज काय काय कार्यक्रम आहेत? आज सकाळी मिरवणूक निघाली आणि नंतर जैन मंदिरामध्ये जाऊन भगवंताच्या मूर्तीचा अभिषेक पूजन वगैरे होणार आणि जैन मंदिरापासून हां स्तंभाचं पूजन हां महावीर स्तंभामधून बुजुर्गे माजी अध्यक्ष महावीर मंदिर यांचा आपण बोलतो। आज महावीर जयंतीनिमित्त सर्व समाजांना शुभेच्छा देतो आणि महावीर जयंतीनं जो महावीर जयंती आपल्याला जो संदेश दिला आहे जीव आणि जीव त्याप्रमाणे सर्वांना आपण या ठिकाणी वर्तन करावं असं मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी आज जी मिरवणूक निघालेली आहे महावीर मंदिरामधून ही सकाळी 7 वाजता मिरवणूक निघून महावीर स्तंभापर्यंत आलेली आहे। महावीर स्तंभाचं या ठिकाणी विनोदजी सोयीस्कर यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे। या पूजन झाल्यानंतर ही मिरवणूक झेंडा चौकापर्यंत जाईल। झेंडा चौकातून मामा चौकामधून रेल्वे स्टेशन रोड तिथून बुधवार पेठमधून महावीर मंदिराकडे पुन्हा परत येणार आहे आणि या केलं हे जैन बांधव या ठिकाणी जे सहभागी झालेले आहेत त्यांचा मी आभार मानून माझे 2 शब्द। 1008 महावीर पाठशाळा वसमत, मी वसमत पाठशाळेची शिक्षिका सौ पुष्पेंद्र अक्करबोटे, जैन परिवार। हा आजचा शुभ दिन आहे। आज आमच्या जैन धर्माची महावीर जन्मोत्सव आम्ही मनवत आहोत। आम्ही आमच्याकडनं महावीर भगवंताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची ही छोटी छोटी मुलं आहेत, त्यांनी आज महावीर भगवंताच्या याच्यावर ध्वजगीत सादर करून जनतेला एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आजच्या या कलियुगात महावीर भगवंताचं शासन आहे। महावीर भगवंतांचे जे विचार आहेत ते या कलियुगापर्यंत पोहोचणे आजच्या काळाची गरज आहे। म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीला सामोरे ठेवून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे होर्डिंग आहेत, त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, झाडे लावा, झाडे जगवा आणि जीव वाचवा। महावीर भगवंतांनी हा संदेश दिला होता, झाडे लावा, झाडांमध्ये पण एक जीव आहे, त्याला वाचवा, त्याला वाचवाल तर मानव सृष्टी वाचेल। दुसरा संदेश आहे, पाणी बचाओ, पाणी जिराओ, अहिंसा अपनाओ।
पाण्याचा जपून वापर करा, रेन हार्वेस्ट करा, पाणी जिरवा आणि आपल्या या मानव धर्मासाठी जे पाणी लागणार आहे असं ना हो की पुढे चालून आपल्याला ते पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ यावी. म्हणून आजपासून आपल्या मुलांना हा संदेश देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याची तयारी आज आपण करतो आहे. तसेच जुडे रहो और जुड़ने दो, आजचा जो संघर्ष आहे, एकाच धर्माचे लोक आपसात भांडत आहेत, त्याच्यामुळे धर्मात फूट पडत आहेत. आमचं म्हणणं आहे की सर्व एकच धर्म नाही, सर्व जातीय धर्म एकत्र यावं, पूर्ण मानवजात एकत्र यावी आणि हे आपसातलं भांडण मिटावं आणि स्वतःही जुडावं, दुसऱ्यालाही जुळवावं आणि एकत्रित राहावं, हाच आमच्या पाशाळीचा संदेश आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, NTV न्यूज मराठी, हिंगोली.